भारतीय भवनसभा तालुका सेवा खंडाळा यांचे विद्यमान अध्यक्ष यशवंतराव खुंटे यांचा सत्कार यांनी करावा। आता खंडाळा बाले शाखेचे दोन-चार कार्यकर्ते आणि जिथे पाहुणे बसले असतील सर्वांचा शहराध्यक्ष सचिन यह दोनों नासिकाओं में से गुजर रहा है। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती फुले, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भूमाई या महामानवांच्या विचारांना आणि त्यागांना अभिवादन। जो बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय महासभा या मात्र संस्थेच्या संरक्षक अध्यक्षा महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वायव्य झालेल्या धर्मकार्य स्मरणार्थ या ठिकाणी बनते रामानंद मोदी यांना प्रत्यक्षपणा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रवचनकार पराभव सूत्र सांगणारे लक्ष्मणराव पाटील, भारतीय बौद्ध महासभा खंडाळा तालुका भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय यशवंतराव खुंटे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे जयकुमार कराची, तसेच दत्ता कराची, सर्व उपासक उपासिका यांना माझा स्नेह द्यावे। आज या ठिकाणी हे 12 पुष्प उमटण्यात येत आहे आणि एक समाधान वाटलं या बालेगावी खूप चांगला असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि ही तालुक्यातील समाधानाची बाब आहे। वास्तविक पाहता बाबासाहेबांनी आपला 1956 जन्म दिला। आज मला वाटतं 69 वर्ष झालेले आहेत होतील आता, आणि नेमकं ते 69 वर्षामध्ये
काही दिवस आपले गेले तालुक्यामध्ये सुद्धा, पण त्यानंतर अजून तर काय म्हणतात पण थोडक्यात या दोन कर्मकांडामध्ये गुरफटलेले आहेत. आणि पण आता तसं नाहीये. आता आपल्यातले बहुतेकचे बरेचसे लोक त्यांच्या सुधारणा झालेल्या आहेत. आज आपण जे खातो तो घास, पितो तो पाणी, आणि हे जे आपण जे असे वस्त्र परिधान करतो, या सर्व बाबासाहेबांचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी हे जर केलं नसतं तर आज आपण माणसं म्हणून करतो. वास्तविक आता हे विधान यावेळेला मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी कार्य आपल्याकडून जोमानं व्हावं. मला वाटतं आयडियाला सुद्धा एक आता चांगलंच असं होतं व्याज झालेलं आहे. आणि असं धम्माचं कार्य जर करायचं झालं तर थोड्या दिवसामध्ये आपण बौद्ध धम्म पर्यटन स्थळ हे सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत खरात साहेबांचे जयकुमार खरात जी माहिती देणारच आहे. पण आपण सर्वांनी अशी धम्माची ज्योत बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण माणूस म्हणून जगणं गरजेचं आहे. कारण आता आपण माणूस झालेलो आहोत, आणि माणूस झालेलो आहोत आपण बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानामुळे, भगवान बुद्धांच्या धम्मामुळे आज आपण माणसं झालेलो आहोत. आणि या धम्माचं पालन करा अशी मी अपेक्षा करतो. जास्त बोलत नाही कारण प्रवचनकारांना वेळ मिळत नाही. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना आज या 12व्या पुष्पानिमित्त तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर किरण जाधव आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. कृपया त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचंय. आदरणीय प्रवचनकार यांना वेळ मिळणं अपेक्षित आहे, तर कृपया 5 मिनिटं वेळ मिळेल. त्यापेक्षा जास्त वेळ घेऊ नये. पाठीबोध महासभेचे अध्यक्ष नमन वंड. मला 5 मिनिटं दिले, परंतु मी 2च मिनिटांमध्ये उरकणार. त्याचं कारण असं आहे की मला मनोगत हे प्रवचन नाही. मनोगतामध्ये आजची स्थिती अशी आहे, कालचा रविवार आणि आजचा रविवार जमीन आसमानचा फरक आहे. पाठीमागच्या रविवारी जे काही घडलं ते अपेक्षित नव्हतं, परंतु त्याची भरपाई भाजपने केली हे आनंदाची बाब. भाजप माझ्यासाठी नवीन नाही आणि मी इथे प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतो. फक्त आज खरं थोडीशी अशी वाटली की जे अपेक्षा होती ती विहार पूर्ण भरलेला असेल, परंतु आज ते भरलेलं नाही. तरी देखील मी धन्यवाद इथल्या ग्रामस्थांना करतो जे मुंबईवरून फक्त आणि फक्त या कार्यक्रमासाठी आले. प्रत्येक व्यक्तीची मनोदशा, मनोस्थिती वेगळी जरी असली तरी त्यांनी आपल्या बरोबर असणारे गुरुवर्य आहे त्यांच्याकडे पाहून आपली वाटचाल करायला लागली. तुम्हाला बाबासाहेबांविषयी फक्त एकच सांगतो जे त्यांनी एकेकाळी मला वाटतं 1954 या त्याच्या आसपास देहुरडमध्ये वक्तव्य केलं होतं, ज्यावेळेस पहिलं बौद्ध विहार स्थापन होतं. मला आठवण करून दिली कारण पाठीमागा आयऱ्यामध्ये तारीख चुकली होती. बरोबर, तिथं ते म्हणतात
की प्रत्येक व्यक्ती जो धर्मामध्ये आहे त्यांनी रविवारी शुभ्र सफेद वस्त्र धारण करावे आणि विहारात यावे. आता तिथं त्यांनी एक जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते असं आहे, भारतामध्ये अंग्रेज आले आणि अंग्रेजांनी आपला धर्म प्रस्थापित केला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की धम्म जन्माला आला तो भारतामध्ये आणि आम्हीच मागत. इसाई धर्माची सुरुवात होते जेरुसलेम, फार लांबची गोष्ट आहे. तो अख्ख्या जगामध्ये फिरून फिरून एकदा आला मित्रजवळला गेला. मग बाबासाहेब म्हणतात जर तो तसं करू शकतो तर तुम्ही का नाही. माझं मत एवढंच होतं की मी इथं पाहिलेलं आहे भरपूर लोक रविवारच्या दिवशी इथं वंदना वगैरे होतात आणि लहान मुलं जी आहेत त्यांना वंदना पाठ आहे. ही पाहण्याची वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक जे बाहेर गावावरून आलेले आहेत त्यांनी त्याची सुरुवात करावी. आम्ही पण सुरुवात केली होती पण आम्ही पुन्हा मागे आहे. फार जास्त बोलत नाही कारण मी आपल्यास म्हणलं होतं 2 मिनिटे घेणार आणि 2 मिनिटं पूर्ण होत आहे. त्या 2 मिनिटं पूर्ण होत असताना विराम पूर्ण विराम न घेता फक्त विराम घेत आहे. धन्यवाद की आपण या 2 मिनिटामध्ये फारसे हालचाल न करता फार कमी आवाज केला त्यासाठी धन्यवाद. आणि अजून एक नमूद करतो, ज्यावेळेस प्रवचन करत असतात त्यावेळेस आपण त्यांना काय द्यायचं असतं ते तर तुम्हाला प्रवचन देत आहे. मग त्याच कालावधीमध्ये आपण त्यांना काय द्यायचं असतं तर ते असते शांतता. पिन ड्रॉप सायन्सला इंग्लिशमध्ये म्हणतात म्हणजे पाहतात ठीक आहे. इट इज ऑलवेज अ पिन ड्रॉप सायन्स. ज्यावेळेस आपले प्रवचन देत असतात त्यावेळेस आपण इतकी शांतता पाळायची आहे की जर सुई जरी पडली तर त्या सुईचा आवाज सर्वांना येईल इतकी शांतता पाळायची असेल. धन्यवाद. जय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्या छायाताई सावळे प्राध्यापक आपलं मनोगत 5 मिनिटांमध्ये व्यक्त करतील. कृपया 5 मिनिटं म्हणतोय याचं कारण प्रवचनकारांना वेळ मिळावा ही त्याच्या मागची भावना. सर्वांना सविनय त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समाजसेवेच्या कामामध्ये सर्वांनी स्वतःला झोकून दिलं, त्याचं काम केलेलं आहे. त्या सर्व महामानवांना आपण या ठिकाणी वंदन करूया. या सर्व सभेमध्ये आजच्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये भाद्रपद पौर्णिमा हा आपण वर्षावासाचा दिवस आणि बहादुरी या गावी नालंदा बुद्ध विहारामध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत. आता एक वैशिष्ट्यपूर्ण बाब इथे सांगायची म्हटल्यानंतर त्या आजींचं आपण कौतुक करूया. सर्वांनाच वर्षावासाच्या शुभेच्छा आहेत. अतिशय सुंदर आपले नटून फुटून म्हटलं तरी चालेल. त्यांना वाटत असावं आज बुद्ध जयंती म्हणा किंवा आंबेडकर जयंती आहे काय तसं की कौतुकास्पद सर्वांना हे नमूद करू शकतो की या तावडे परिवाराचा एवढा मोठा त्याग आहे या धम्म प्रचार आणि प्रसारासाठी. आणि ज्या आजींनी या तावडे परिवाराला धम्माची परिमोड लावलेली आहे त्यांचं मी आपल्या धर्मगुरूंना विनंती करतो की जावळे आजींचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत करावं आणि सर्वांनी सादुका द्यायचा या इकडे बसा आता. सर्वांना शुभेच्छा दिली आहे. आमचे प्रवचन ऐकायला
आणि अशीच आपण आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारावरती आपली वाटचाल करूया. बाकीच्या उत्सवामध्ये सहभागी न होता आपण आपला उत्सव जास्त मोठ्या प्रमाणामध्ये कसा करू याकडे आपण लक्ष द्यावं आणि सर्व आदर्शांची वेळोवेळी पूजन करून त्यांच्या विचारांचा मार्ग आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना सुचवते आणि त्या पद्धतीनं आपले जे ज्येष्ठ आहे त्यांच्या मार्गाप्रमाणे आपण चालणं जास्त महत्त्वाचं मला असं वाटतं या गोष्टीमध्ये. त्यामुळे आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं आचरण करून आपला जो काही जीवन कार्य आहे ते व्यतीत करावं आणि त्यांच्या विचारांवरती त्यांच्या आचारांवरती पावलावर पाऊल टाकून थोडं का होईना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं बुद्ध धर्माचं कार्य करावं आणि बुद्ध धर्म हा आपल्याला सर्वतोपरी ओळखायचा आहे हे सुद्धा सर्वांनी ध्यानात ठेवायचं. विशेषतः तरुण वर्ग लहान मुलांच्या साठी हे सांगणं आहे विहारामध्ये या त्या बुद्ध पूजेचं आचरण करा. त्यांच्या विहारामधून आपल्या या सगळ्यांचा प्रचार आणि प्रसार करायचा आपल्या हातामध्ये आहे. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबते. सर्वांना पुन्हा एकदा आजच्या या वर्षावर्षाच्या शुभेच्छा देते. भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संघटक आदरणीय उत्तमराव विभागमध्ये साहेब आपलं 2 मिनिटाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना आव्यातून ही सोशल मीडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाअध्यक्ष आदराजा आंबेडकर, कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, विधी त्याचप्रमाणे आज महादेव मुखारी बाळाराव डॉक्टर उपस्थित नाही आपले धर्मानंद मोदी धर्म मोदी त्याचबरोबर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडार तालुक्याचे अध्यक्ष आज प्रवचनकार आणि सर्व कार्यकर्ते विशेष म्हणजे मला बोलायचं नव्हतं काय कारण मी सकाळी यूट्यूबवर बातमी ऐकली की बाबासाहेबांनी हिंदू धर्म का सोडला. तर त्यांना विचारण्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री गृहमंत्री शाह मोदी पार्लिमेंट मध्ये ते झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी आहेत. आदिवासींना ह्या केंद्रीय मंत्रिमंडळात बराच त्रास वगैरे काय असतो तर त्यांनी तिथं सांगितलं तुमच्या ह्या त्रासामुळे बाबासाहेबांनी हा हिंदू धर्म सोडून त्याचप्रमाणे मी सुद्धा माझं सर्व आदिवासी लोक मी सुद्धा बौद्ध धर्मात स्वीकार करणार आहे त्यांच्या मानाखाली घातल्या. विषय म्हणजे की हिंदू जे आहे हिंदू त्यांच्या आपण काय परंतु ह्या ओबीसी वाले सगळ्यावरती अन्याय करते. त्या अन्यायाला मुळे बौद्ध धर्म ज्ञान बाबासाहेब का बोलले की आज ना उद्या हा भारतच नव्हे तर जगाला बौद्ध धर्म घेतल्याशिवाय पर्याय नाही. एवढंच बोलतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर आदरणीय कुमारकरांचे आपल्याला मनोगत आणि आपल्या खंडाळ तालुक्यामध्ये जे बौद्ध पर्यटन स्थळ निर्माण होणार आहे लवकरच त्याच्याबद्दल सविस्तर इतिवृत्त आपल्याला देतील माहिती देतील आणि त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रवचनकार आदरणीय लक्ष्मणरावजी पाटील साहेब आपलं प्रवचनाचा विषय घेतील. जगाला शांतीचा, समतेचा आणि ममतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध गणपतीचे शिल्पकार पुन्हा माझे उद्धरकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या देशामध्ये जे महापुरुष होऊन गेले त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज आपण या ठिकाणी माझ्या ठिकाणी काही गोष्टींचा आढावा घेणार आहोत. आपल्याला आठवत असेल 5-6 वर्षापूर्वी जवळपास 7 वर्षापूर्वी
आमचे मित्र, आमचे बंधू अनाथ पिंड गोविंदरावजी जावळे यांनी हरळी या मुक्कामी त्यांच्या स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जागा आपल्या धार्मिक कुठल्याही कारणासाठी ते त्यावेळेस ठरलं नव्हतं काय करायचं, तर ती दान केलेली आहे. पहिल्यांदा आपण त्यांचं सर्वांनी तर 5-6 वर्षांपूर्वी आम्ही ज्यावेळेस त्यांनी ती जागा दान केली आणि भगवानराव भोवळ होते, हरादेसर होते, मी होतो, गोविंदराव जावळे होते, आमचे उत्तमराव होते, आम्ही 5-6 जण काही गोष्टींचा तपास करत होतो, काही गोष्टींचा आढावा घेत होतो. तर आसवली या ठिकाणी एक त्यावेळेस नव्यानंच कॅनलचं काम झालं होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला एक मोठा दगड दिसला, तो साधारणपणे 12 फुटाचा दगड होता. भगवानराव ओवाळांना सांगितलं की तुम्ही शिल्पकार होते, तुम्ही ह्या मोठ्या दगडाच्या पाषाणामध्ये भगवान बुद्धाची मूर्ती करू शकाल का? तर त्यांनी होकार दिला. ते म्हणले की पूर्वीचे जे काही चिनी हातोडी होती त्या चिनी हातोडीचा आता आपण थोडासा वापर करून आपण ग्राइंडर वगैरे वापरून लवकरात लवकर आपण त्याचं या दगडाचं या पाषाणातून भगवान बुद्धांची मूर्ती आपण तयार करूया आणि आपल्या पर्यटन स्थळाच्या त्या ठिकाणी आपण जाऊया. परंतु दुर्दैवानं भगवानराव ओवाळ आपल्यातून निघून गेले आणि त्या दिवसापासून आम्ही शोध घेत होतो की आपल्याला काय करता येईल. तर त्याच्यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण चर्चा केल्या, बऱ्याच ठिकाणी बैठका घेतल्या आणि त्याच्यातून एक असं निष्पन्न झालं, त्याचा मी प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्यासमोर सादर करतोय की आपण हरळी या ठिकाणी बौद्ध पर्यटन स्थळ करतोय जेतवन. तर याचा थोडासा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे माझ्याजवळ, तो आपल्यासमोर मी सादर करतोय. आणि याच्यानंतर आपल्या सगळ्यांना विचार करायचा की आपण काय करायचं. मी शेवटी सांगणार आहे की आपल्याला काय आपल्याकडून काय मदत करायची आहे. तर खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती भविष्यात मौजे हरळी तालुका खंडाळा येथील क्रमांक 285 पैकी 20 गुंठे जमीन खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय आयुष्यमान गोविंदराव पांडुरंग जावळे या सच्च्या बौद्ध अनुयायाने दान करून खंडाळा तालुक्याचे दानत्व सिद्ध केलेले आहे. सदर गट क्रमांक 285 मध्ये खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं बौद्ध पर्यटन स्थळ उभारण्याचा संकल्प सोडलेला आहे. या बौद्ध पर्यटन स्थळाचे विकास कामाचं करण्यासाठी खंडाळा वाई महाबळेश्वर तालुक्याचे सन्माननीय आमदार आता मंत्री असणारे कार्यसम्राट जननायक आमदार श्री मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांनी आपल्या विकास निधीमधून लागेल तेवढा पैसा देण्यासाठी आणि जे देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ बौद्ध बांधव दत्ताभाऊ दयाभाऊ खरात यांनी शब्द टाकला आणि सदर बौद्ध पर्यटन स्थळासाठी सन्मान्य आमदारांनी निवडणुकीनंतर लगेचच पहिला नारळ मोदी हरळी येथील बौद्ध पर्यटन स्थळाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. परंतु काय झालं, त्याच्यानंतर आपल्याकडूनच थोडस दिरंगाई झाली, काय कागदपत्रांची जुळणी करायला लागली. आपल्याला पाहू शकता की याच्यामध्ये जी फाईल आहे साधारणपणे 150 पानांची फाईल आहे. आपल्याला या गोष्टीसाठी 6 महिने लागले. अशी एक डुप्लिकेट फाईल ओरिजिनल फाईल तहसील ऑफिसमध्ये आता आपण सादर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला यापुढे सुद्धा काही दिवस त्यातून कलेक्टर ऑफिसच्या याच्यातून कलेक्टर ऑफिसला ती फाईल गेल्याच्या नंतर काही दिवस आपल्याला लागणार आहे त्याच्या मंजुरीसाठी 5-6 महिन्याचा आपण काळ जरूर चालू आहे. तर यामध्ये आता आपल्याला हे पर्यटन स्थळ कसं असेल यासाठी आपल्यासमोर एक माहिती ठेवतोय. मोजे हरळी येथील गट क्रमांक 285 20 गुंठे जागा
अगदी रस्त्यापासून खंडाळा ते सांगली या नियोजित रस्त्यालगत असून त्या ठिकाणी बौद्ध पर्यटन स्थळांची उभारणी करणे खंडाळा तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे उद्दिष्ट आहे. आता त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचा धर्म हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी कार्य केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कोण आहे तर फाययान आहे. फाययान हा चीनी प्रवासी इसवी सन 450च्या आसपास भारतामध्ये आला होता आणि त्यांनी प्रवासी म्हणून ते आले. त्यांनी भारतामध्ये असलेल्या चालीरीती धर्म आणि पूर्ण देशातील शिलालेख, लेणी आणि बुद्ध मूर्ती विशेषतः याचा अभ्यास केला. त्रिपिटिकाचा अभ्यास करून विनयपीठ आदी धर्मपीठ आणि शुद्धपीठ यांचा अभ्यास करून बौद्ध धर्म नालंदा येथे राहून 3 वर्ष अभ्यास करून त्यांनी त्यांच्या देशामध्ये म्हणजे चीनमध्ये त्या ठिकाणी रोपण केलेलं आहे. आता त्यांच्या नोंदीच्या ब्रिटिश सरकारच्या आर्किओलॉजी खात्याच्या अभ्यासानुसार आणि त्या सगळ्या जुळतात. त्यानंतर हुएसन इसवी सन 650च्या आसपास भारतामध्ये आले. संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून त्यांनी या नोंदी काश्मीर पासून बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश त्या ठिकाणी भेटी देऊन त्या तपासणी केलेली आहे आणि या बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी बऱ्याच इतिहास अभ्यास केला. त्याच्या नोंदी ठेवलेल्या आहेत. त्या सगळ्या नोंदी आजच्या आपल्या ब्रिटिश सरकारच्या जे लॉर्ड कनिंघहॅम ज्यांनी या देशामध्ये उत्खनन बऱ्याच ठिकाणी करून भगवान बुद्धांच्या धम्माचं किंवा भगवान बुद्धांच्या ज्या काही जुन्या स्तूप होते किंवा काही लेणी होती त्याचे उत्खनन करून जे काही आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास केला. त्याच्याशी त्या जुळतात आणि त्या हे कसं असेल साधारणपणे 40 फुटाच्या त्रिज्या म्हणजे व्यास त्याचा 80 फूट असेल. अशा 80 फुटाच्या व्यासामध्ये जे आपण आपलं दीक्षा स्थळ आहे नागपूर त्या ठिकाणी जो डोम आहे असा तो 80 फुटाच्या व्यासामध्ये डोम असेल. चारही बाजूला त्याच्या 4 दरवाजे असतील आणि त्याच्या चारही बाजूला हे सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आपण करणार आहोत. तर त्याच्या पहिल्यांदाच काय आहे की सांचीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या कडेला जसं आपल्या खंडाळाच्या स्मारकामध्ये जे प्रवेशद्वार आहे त्या पद्धतीनं प्रवेशद्वार असेल. त्याच्या पुढे 2 हत्तीचे मोठे स्टॅच्यू असतील. आतमध्ये गेल्याच्या नंतर एक कमळाचं मोठं राऊंड मध्ये त्याच्यामध्ये कमळाची लागण केली जाईल. छोटीशी विहीर असेल ती. त्याच्या गेल्याच्या नंतर हे आपल्याला स्तूप पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर 12x12च्या एका चौथऱ्यावर जो 12x12चा चौथरा आहे त्या चौथऱ्याच्या खाली तो कोकण आहे. तो त्याच्या खाली एक रूम आहे जे आपल्या बनते आहे. तर ही मूर्ती आहे ती खंडाळ्याच्या कुठल्याही ठिकाणावर आपल्याला दिसू शकेल अशा पद्धतीनं ती मूर्ती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर गोविंदरावांनी आपल्याला 20 गुंठे जागा दान केलेली असेल तर एक आपलं एक सगळ्यांचं एक जबाबदारी पडते की प्राथमिक कामासाठी ज्या काही मंजुऱ्या घ्यायच्या आहेत किंवा ज्या नजराणा भरायच्या आहेत रक्कमा त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला किमान तरी 10 लाखाचा निधी आपल्या जवळून गोळा करणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की ज्यांना तसं शक्य होईल त्या पद्धतीने त्यांनी दान द्यावं आणि त्याच्या पावत्या ज्या आहेत त्या लोकांच्याकडून घ्याव्या. ज्यांना वाटतंय की आपल्याला काय नाही आपल्या कमाईचा हिस्सा 5 हिस्सा 10 हिस्सा काहीतरी द्यायचा आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला ते दान करता येईल. आणि आपण पर्यटन स्थळ जे आहे आपल्या भरळीचं पर्यटन स्थळ देशभर ते आपण यशस्वी करू असं मी आपल्या समोर एक आवाहन करतो आणि माझे 2 शब्द जय
जय धन्यवाद. खरं तर आपण जी संकल्पना आहे की जे पण उद्यान सांगण्याची संकल्पना एक भगवान बुद्धांचे जास्तीत जास्त वर्षावर झाले असं जेतवन अनाथ जगाने काम केलं होतं. तसेच आपले गोविंदरावजी जावळे हे आपले अनाथ पिंडक आहेत आणि त्यांनी स्वतःच्या कष्टाची स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन या आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांपर्यंत बौद्ध धर्म पोहोचावा आणि बौद्ध धर्माविषयी आपुलकी निर्माण व्हावी, प्रत्येक मानवामध्ये धम्मजागृत व्हावा या भावनेने तिथं काहीतरी निर्माण झालं पाहिजे म्हणून त्यांनी ती दान केलेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उपासक आणि उपासिका याला सर्वांना पाण्याची बटका घेऊन आलोय. तर काय काळजी करू नका, कारण ही साध असते त्यामुळे मी पाहतो नाही. आपलं साध्याला पाहतो आहे का नाही, कारण आपलं काही शिक्षण एवढं झालं नाही, आपल्याला एवढं सुशिक्षित बोलता येत नाही, आपलं साधे आपलं म्हणून म्हणलं आपलं पाहतो असं आहे. कारण कसं आहे सांगायचं झालं तुम्ही मला शिकला नाही, जॅकेट बिकेट घालून उभा आहे कसं आहे आपल्यात म्हणजे सगळीकडेच रिवाज आहे. लग्नात सुटकुट शिकलेला असू नाही जर शिकलेला असू लग्नात हाताला सुटकुट माईक जवळ जा. लग्नात हाताला सुटकुट मिळतो. जॅकेट कारण तू जाव आहे एवढा पॅन्ट कोट जॅकेट शर्ट बूट आणि टाईट असं सासरवाडीला गेला आणि त्या ठिकाणी सगळं काय झालं चहा पाणी तेवढ्यात पोस्टमन आला. आता पोस्टमननी पत्र दिलं आणि पोस्टमन निघून गेला. आता ती सासू म्हणली जावई बापू वाचला एवढं, आता ह्याची साहस ना काय वाचणार. ह्याने आपलं पत्र हातात घेतलं, त्यांनीच मनात विचार केला त्याला शिकलो असतो तुम्हाला ह्या नटण्याचा काय फायदा आहे. ते डोळ्यात आसरू आले तर सासूला वाटतं तिचा लेख सून मुंबईत असल्यामुळं तू नातू जरा आधारी होता आणि त्या सासूला वाटलं नातवाचं काहीतरी बरं वाईट झालं. जावाय रडतो म्हणजे हे नक्की दुःखाचं काहीतरी असेल. जावाय रडतो म्हणून सासूनी गळा काढला. सासू रडते म्हणून आतली लेख आली. तिने नवऱ्याच्या हातात पत्र पाहिलं, सासू रडते. हिने त्यात सुरात सूर मिळवला. आता कालवा मोबाईल आणि तिकडे कळलं चावडीवरती सासरा होता. अरे म्हणजे काहीतरी सकारात्मक पुन्हा झालंय. मग हे म्हातारा आले, त्यांनी बघितलं, त्यांनी सुरुवात केली रडायला. कुणाचा कुणाला मिळत नाही. आता ही माणसं आपलं तुमच्यासारखे घरात झालं काय असं म्हणजे आम्हालाच माहिती. तो मास्टर होता गावात तेव्हा लावून नक्की काय झालं. सासऱ्याला विचारलं तुम्ही काय रडताय. मला आमची म्हातारी रडती म्हणून मी रडतोय. म्हातारीला विचार आपल्या पुरीला विचारलं तू का रडती. म्हणजे आई रडती म्हणून मी रडती. आईला विचारलं तू का रडती म्हणजे जावया रडतोय म्हणून मी रडती. आज जावायला विचारलं पाहून तुम्ही
विषय कारण आता सांगायचं म्हणजे नक्की पत्र काय आता साधा मनुष्य जर काय चुकलं एखादा वेळा वेगळा शब्द तोंडात मी जातो काना विधानची मात्र सुटतो तर आता समजून घ्या तुमच्या पुढे एक धम्मपट ठेवतो कारण माझा विषय जरा वेगळा आहे तो विषय मी घेतला तर महिला मंडळी असती आणि माझं जरा ते शहा उघडेल तर मी एक धम्मपट घेतो कारण आता काय गौतम म्हणतात किच्छो मनुष्य पट्टी लावो किच्छम माझ्या जीवित किच्छो सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानुपादो मला संस्कृत पर्यंत हिंदी संस्कृत इंग्लिश आता ही पाली ही भाषा पाली ही पाली किती झाडाला कळेल एक अक्षर पण काढणार नाही कारण तुम्हाला सांगतो मी माग आमचे ताडे साहेब आहेत मी धम्मपदे टाकत होतो याच्यावरती टाकत होतो आता धम्मपद टाकायचो तर कुणी काय प्रतिसाद एकाने पण फोन नाही केला की बा हे पाटील तुमचं बरं आहे चांगलं आहे असंच चालू द्या जर सांगितलं प्रतिसाद मिळाला तर मला आनंद वाटत तर ती मी बंद केलं नंतर तर त्याला अर्थ असा आहे किच्छो मनुष्य पटी लागो की सांगितलं मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे आणि तुम्हाला मला मिळाला तर तो त्रासदायक दुःखदायक कष्टदायक आहे तज्ञ सांगितलं की धम्माचं श्रवण हे अतिशय दुर्मिळ आहे आणि परत बुद्ध जन्माला येणं हे अतिशय दुर्लभ आहे बघा संतांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं कार्य ताली ध्येय सापडला न्याय न कळो उपाय कळवावा त्याला असं आहे टाळी वाजवावी अच्छा टाळीमध्ये कावळा सापडावा तसा हा तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला गोष्ट सांगू का कारण एका राजाने रोटी पिटली की जो कोण जिवंत कावळा त्याला कळत नाही पण त्याच्या घरच्या माणसाला माणसांचं प्रयोग होतोय का नाही त्या दौडीमध्ये सांगितलं कोण जिवंत कावळा आणून देईल एक मूल म्हटले तर त्याला 10,000 रुपये मिळतील आता तुम्ही मला कावळा कशाला त्याला कशाला लागेल तो विषय सोडून कारण त्याने सांगितलं आता राजाची इच्छा सगळ्या नगरात दौडी पिटवली जो कोणी जिवंत कावळा आणून देईल त्याला कितीचं बक्षीस 10,000चं ही दौडी ऐकली एका आंधळ्याने आता तेव्हा आंधळा म्हणला का मला एक डोळा असता तर प्रयत्न जरूर केला असता आहे का पण मी दोन्ही डोळ्याने आंधळा हा विचार करत तू नदीला त्या आंधळ्याच्या टाळीत कावळा घालला तू कावळा लागला काव काव करायला आंधळ्याला किती आनंद झाला असेल विषय आपला माहिती ना कशात आहे मनुष्य जन्म किती दुर्लभ आंधळ्याच्या टाळीत कावळा घावला आंधळा म्हणला कावळा पकडणं काय लय अवघड हाय का अवघड टाळी वाजवली कावळा सापडतो एक कावळा 10,000 दुसरा तर हा काय आहे का मग तो कावळा कुठे ठेवायचा त्याने काकड ठेवला आणि परत पुढे पुढे मारली आणि वर पुढे मारल्या वर आला वर हात केलं टाळे वाजवायला लागला का घटला कावळा
घटना गावाला दिवसभर काय वाजवत बसला परत गावाला सापडला तसा मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे अगदी तुम्हा आम्हाला मिळालाय कसा मिळालाय सहज बिना सायाल आता संत संतांनी एक एक योजने कुठे कुठे फेरा मग लागे वारा माणसाचा असा किती लक्ष 84 योनी फिरल्यानंतर मनुष्याचा जन्म प्राप्त होतो तर तुम्हाला मला हा मनुष्याचा जन्म प्राप्त झालाय तर ह्यो कशासाठी झालाय कशासाठी झालाय याचा विचार केला पाहिजे कारण हिंदू धर्मामध्ये सांगतात याची जन्मी साधी नारायण नाहीतरी हिंदू पशु म्हणून ती सांगते ह्या जन्मामध्ये देवाला प्राप्त करा आणि आपल्यात काय सांगतात ह्याच जन्मामध्ये तुमचं जन्म मरणाचं दुःख नाहीसं करा हे कशात सांगितलं 4 आर्य सत्य आता सगळ्याच विषय घेता येणार नाही आपल्याला 4 आर्य सत्य सांगितलं की जन्मच मूळ दुःखाचा आहे जन्माला आल्यानंतर आपल्याला बरंच सामान गोळा करावं लागतं ते जर मिळलं नाही तरी दुःख मिळतं नात्या गोत्याचं दुःख आहे म्हणजे असं दुःख आहे आणि ती दुःख निवारण करता येतं आणि मनुष्य मोक्ष म्हणजे आपल्यामध्ये काय सांगितलं निर्वाण तो प्राप्त करता येतो मग त्यासाठी काय लागतो तो मनुष्याचा जन्म आता तुम्ही म्हणाल पाटलाचं विषय काय होता पराभव संस्कृत आता पराभव संस्कृताकडे करूया कारण बघा मी जी निवडलं तो पराभव संस्कृत ते हित आलेले तर जरा मला महिला जास्त वाटल्या ती पराभव संस्कृत असेल की विषय असा बाटली आणि चुका हा विषय त्या पराभवसूतामध्ये आहे तर ते असं पराभवसूत आहे इति धुतो सुरा धुतो आख धुतोच येणारो लद्धम लद्धम विरासती तम पराभवती मुखम ह्याच्यामध्ये सांगितलं बायच्या नादाने दारूच्या नादाने आणि जुहाराच्या नादाने हो माणसाचा काय होतो पराभव होतो माणूस लयाला जातो म्हणून हे जे 3 नाद आहे हे माणसाने केलं नाही पाहिजे पंचशीलेमध्ये 2 सांगितले कामे सुमिच्छेचारा सुरावीरे म्हणजे ही म्हणजे काय कसं आहे मी बोललो काय हे मी माझ्या काय पद्धतीचं बोलणार कारण माझ्या तोंड मी पण वाचकाळ आहे माझ्या तोंडात एखादा शब्द जाईल कारण हा विषय कसा आहे बाय बाटली नव्हे या अर्थात वेगळा होतो बायचा नाद आणि बाटलीचा नाद हा माणसाने कधी करू नये कारण पहिली गेली बाईच्या नादाने आहो देवाधिदेव देव देखील बाईच्या नादाला लागून चरित्रहीन झाले काय झाले चारित्र्यहीन झाले देव म्हणजे देव बायांच्या मागे लागले आणि बाया संतांच्या मागे लागल्या हा फरक आहे संतात आणि देवात बुद्ध आणि त्याचा धम्म विषय सोडून बोलणार नाही त्या बुद्ध धर्मामध्ये काय म्हणतो बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक वाचा त्यामध्ये भाग आहे की महामंत्र्याचा सिद्धार्थ गौतमाला उद्देश हा भाग त्या महामंत्र्याचं नाव काय नाव जरा विचित्र ठेवण्यासाठी ज्या महामंत्र्याचं नाव काय बुद्धहीन त्या महामंत्र्याचं नाव बुद्धहीन तो महामंत्री
सिद्धार्थ गौतमाला सांगतो, आता ते राजकुमार होता हो, आणि तो मंत्री म्हणजे नोकर होता. आता आपल्या भाषेत सांगायचं झालं असतं माझ्यासारखं म्हणला ए गडिया आहे काय, पण ती तसा म्हणू शकत नव्हता. तर तो म्हणला कारण सिद्धार्थ गौतमाने ग्रह त्याग करू नये म्हणून सिद्धार्थ गौतमासाठी 3 महाल बांधली होती. बंगलदारा 3 महाल बांधले, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यासाठी. आणि नोकर भरती अशी होती की सगळ्याच बाया होत्या, आणि त्या पण ऐश्वर्या राय, दीपिका कोण, पादू कोण, यांच्या पोटात मारल्या असल्या बाया सुंदर देखले शिकले असल्या बाया ठेवले होते सिंधुदुर्ग राजांनी. कोणासाठी? मुलासाठी स्वतः सिद्धार्थ गौतमासाठी. आपण तो सिद्धार्थ गौतम होता, त्या बायांनी एवढं प्रयत्न केलं सिद्धार्थ गौतमाला बळी पाडण्यासाठी, म्हणजे आपल्या माया जाळात ओढण्यासाठी एवढा प्रयत्न केलं, पण सिद्धार्थ गौतमाने एकाही बाईला टच केलं नाही. विचार करा, आपल्याला आई बापाने एक शिमडी आणून दिली, आपल्याच आई बापाने आपल्याला शिमडी आणली तर केवढं कौतुक दिली आहे का? किंवा आई बापाला विसरा ना, एक चिमडी आणि ह्याला किती होत्या? असंख्य होत्या, पण तरी देखील त्यांनी टच केले नाही. आणि मग ह्याला काळजी वाटली हो सिद्धोधन राजाला, काही एवढं ऐश्वर्य देऊन हे पोरगा कशाचं उपभोग येणार म्हणून मंत्र्याला पाठवलं. आणि ज्यावेळेस मंत्र्यांनी सुरुवात केली सांगायला, अरे म्हणजे सिद्धार्थ गौतमा मैत्रीच्या भावनेने सांगतो की अरे हे जी दिलं हे तुला उपभोग करण्यासाठी दिलं, ह्याला का नाकारतोस? तुम्ही घरी गेल्यावरती वाचा, लय वेळ मी घेत नाही. कारण बरीच माणसं असं म्हणतात की पाटील संतांचं सांगतात, बुद्धाचं सांगत, बऱ्याच माणसाचा गैरसमज आहे. पण जी बुद्धाचं आहे ती संतांनी तुम्हाला मला सांगितलं. बुद्धांना किती वर्ष झाली? 2600. आणि ह्या संतांना जवळजवळ 1001 वर्ष झाली असतील, 1000-1500. मग हा जो इतिहास आहे तो ह्या संतांनी फक्त त्यात नाव बदलली आणि इतिहास तोच आहे, फक्त ते तुम्हाला मला कळला पाहिजे. कारण तुम्ही सत साहित्य वाचलं तर कळलं, आणि इतकं सोपं सांगितलं तुम्हाला संत कळाला की तुम्हाला बुद्ध कळलं. सांगा मी आता पाली भाषेतलं सांगितलं, पण किती जणांना कळलं? माहिती तुकाराम महाराजांनी सांगितलं की वासनेच्या संगे नको जाऊ, पण मला पहात्या रावणा काय झाले, आणि चंद्र झाला का नारद चुकला तळा बंधनाचा, किंवा खोटा संग पडणारेचा नाश होईल या देहाचा. रावण प्राणाशी मुकला, भस्मासूर भस्म झाला, इंद्रांची सहस्र भगे नाना मिळे वासनेच्या संगी. मग ही अशी वासना आहे, आणि ह्या वासनेपायी देव देखील चारित्र्यहीन झाले. दादू इंदुरीकर नाटक ऐकलं, गाढवाचं लेखी है का? दादू इंदुरीकर साध्या सोप्या भाषेत सांगतो, अरे देव देव कोणा म्हणावे, वर्म कळेना गुरु किल्ली. आणि पोथ्या पुराणे वाचून बरे. कारण जर कृष्णाला देव म्हणावे तर गवळणीची थट्टा केली, रामाला देव म्हणावे तर चंद्रसेनेच्या गेला म्हणाले, विष्णूला देव म्हणावे
तर वृंदा वाटवली. अरे ब्रह्मदेवाला जर देव म्हणावे तर पुढची कन्या नाही ओळखली. हेच आहे बरं. गौतम बुद्धांनी हे सांगितलं त्यात. वाचा तुम्ही, कारण टाइमपास नाही करायचे असते. जेवायला भुका लागते असं की सांगितलं त्यांनी सांगितलं. मग हा झाला विषय आपण हिंदू सोडू. हे देवबायांच्या मागे लागले आणि बाया संतांच्या मागे लागले. उदाहरण सांगायचं म्हटलं तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2-4 प्रसंग आहेत. एक प्रसंग सांगतो. ज्यावेळी तुकाराम महाराज आवाज येतो ना माझा. तुकाराम महाराज पंढाऱ्या डोंगरावरती एक बौद्ध लेणीवर, आणि त्या बौद्ध लेणीवरती काय करायचे. आता आपण काय पहिले स्टार्टला केलं साधना, त्याला काय म्हणतात तर ते साधनेला बसायची ती. आणि साधनेला बसल्यानंतर त्यांचं एवढं प्रश्न वाढलं, कारण ती म्हणायची त्यांनी असं लिखाण केलं की वेदाचा तो अर्धा माशीचं ठावा येरांनी काय व्हावं भारबाता, म्हणजे ह्या ब्राह्मणाला त्यांनी गाढवं केली. तुकाराम महाराज एवढं ज्ञान. आणि ही लोक चिडली आणि हा तुटक्या कसा तरी बदनाम झाला पाहिजे. आणि म्हणून एका बाईला पैसे देऊन तुकाराम महाराजांच्या तिकडं जी बसली होती त्या ठिकाणी पाठवली. आणि ती बाई तुकाराम महाराजांना म्हणली, तिने इच्छा प्रकट केली. म्हणली मला तुमच्याकडून शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, परावयाना आणि आम्हा माते समान जाईव तू माते न करू सायस आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुका म्हणे तुझं पाहिजे भांडार तरी काही नरक पुढे झाले. माझी काय गरज आहे म्हणे. आम्ही परकीय स्त्रीला आई मानतो म्हणे, आई बहीण मानतो. माझ्या ठिकाणी तसलं काय म्हणाल, तुझी लईची इच्छा आहे तर दगड बांधते तुम्हाला तिकडे जा. म्हणजे स्पष्ट सांगितलं. दुसरा वृत्तांत सांगायचा तथागत भगवान बुद्धांचा एक आहे का ते जयंग राष्ट्रगाथेमध्ये तसे 2-3 प्रसंग आहेत. हॅलो, एक बाईला मारून टाकली आणि हा गुन्हा झाला म्हणतो की जैन समाजाचा. ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली त्यावेळेस सर्व लोकांचा ओढा कुठं गेला, तथागत गौतम बुद्धाच्याकडे. आणि हे जैन समाजाला कुणी विचारलं, त्यांना दान दक्षिणा कुणी द्यायला. मग ह्यांनी कपट केलं. काय केलं, ते जैन समाजातली एक साध्वी, तिचं नाव चिंचा हो, तर तिला असेच पैसे देऊन तथागतांची नालिस्ती करण्यासाठी तिला पाठवली. तिला पाठवल्यानंतर ही रोज काय करायची, संध्याकाळी नटायची, साज शिंगार घालायची आणि गावाच्या पश्चिमेच्या टोकाला जायची आणि तिथंच कुठेतरी मुक्काम करायची. आणि सकाळी ती जरा केस विधरून जरा वेगळ्या स्वरूपात परत गावात यायची. मग ही तथागताचं प्रवचन ऐकायला दर्शन घ्यायला जाणारी मंडळी सकाळी जायची. तेव्हा ही तिकडून काय करायची, ती जरा विचित्र झोपायची. आपण उठल्यानंतर कसा असतो तशा पद्धतीने ती यायची. आणि ज्या वेळेला प्रवचन ऐकून लोक यायची त्यावेळी शी काय करायची, नटून फिटून जायची. हे असं 4 महिने चाललं. 4 महिने झाल्यानंतर तिने काय केलं, 4 महिन्याच्या नंतर पोटावरती कपडे बांधायला सुरुवात केली आणि गरोदरपणाचं सुगरज
आणि लोकांना ती सांगायची. काय बाई सांगायची. आणि मग जसं जसं महिने होतील वाढतील तसं तसे त्या चिंध्या मोठावरच्या तिने वाढवल्या. आणि एक दिवस तथागत भगवान बुद्ध प्रवचन देत होते शॉर्टकट मध्ये आणि त्या ठिकाणी ती गेली. आणि ही अशीच लोक बसली होती प्रवचन ऐकायला आणि त्या ठिकाणी गेली आणि तिने तथागताला डायरेक्ट सांगितलं की म्हणले ही म्हणली करताना तुला गोड वाटतो, आता ही निस्ता काय सोडली, माझ्या बाळापणाची काय सोय सांगी म्हणले. अनाथ पिंडकाला सुजाताला का ही माझी सोय कोण करणार. आता ही तथागतांना माहिती होतं काय माहिती नव्हतं. मग त्यावेळेस तथागत बाबा बुद्ध म्हणते तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, जाईव तू माते. भगवान गौतम बुद्ध म्हणले भगिनी म्हणले तुला माहिती आहे मला माहिती, तू काय बोलतीस म्हणले याचं भान ठेवू. आणि तिला वाटलं की आपण नेमकं आता शिकार आपल्या ताब्यात आली की भगवान गौतम बुद्ध निशब्द झाले आणि मग ती हसायला लागली. हसता हसता ठसका लागला. ठसका लागल्यानंतर जे पोटावर तिने बांधलं होतं ते ज्या रश्या ढिल्या झाल्या आणि बाय उभेनी बाळात हे सगळं पडलं त्याच्या पायावर. ते लाकडाची फळी ती चिंध्या दिल्या आणि मग आधी लोक छट पडली आणि नंतर त्या बाईला लोक मारायला लागली. आणि मग तथागत गौतम बुद्धाने जायचं अरे मारू नका. कितवी आपारी सहावी ना मग कथवानी कट्टमुद्रम योग भिरिया शिक्षाय दुःख वचन जनकाय मध्ये संतेन सोमविधिना जितवा मुनिंदो अंतंते जसा भूतते जय मंगला. बघा आता नाव ठेवायची नाही, आपला अभ्यास कमी पडतो. आता मी कुठलं शिबिर केलं नाही, सामनेर नाही, काय नाही माझ्याकडे. मी साधा आपला फक्त मी एका वाचतो अभ्यास करतो. पण ही कुणी केला पाहिजे अभ्यास की बावदाचार्यांनी केला पाहिजे. आता सांगा नुसतं बावदाचार्याला विचारा एकच शब्द कथवानी म्हणजे काय कोण सांगू शकत. अर्थ काय कथवानी तर अभ्यास केला पाहिजे. तर ही झाली पाली भाषेतलं. मी काय तुम्हाला सांगितलं संत कळलं तर तुम्हाला बुद्ध कळत. मग आता तुकाराम महाराजांचे याच्यावरती 2 अभंग आहेत. किती अभंग आहेत 2. शिव बघा एक अभंग असा आहे शिरगुटे घालून वाढवले पोट गर्भार पोहट जनामधी लटके डोहाळे दावती जला दूध स्थाना पोरपोटी नाही तुका म्हणे आवडी वाज तिची खरी आणि फजिती दुसरी जनामधी. तुकाराम महाराजांनी काय शिव सांगतं का शिरगुटे घालून वाढवले पोट आणि गर्भार पोहट जनामधी मी गुरुदरे सगळ्या लोकांना साखर सुटली आणि मग तिची जर डॉक्टरी केली दूध स्थानामध्ये नाही पोरगा पोटात नाही. मग तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अवघी वाज तिची खरी आणि कधी ती दुसरी जनामध्ये. किंवा दुसरा एक अभंग आहे वाझेने दाखवले गर्भार लक्षण शिरगुटे घालून वाचली याला ती शब्द जणी करती चावटी आणि ज्ञान पोटासाठी विकुनिया. आपा मोरव्यात तुम्ही ती ओव्यांचं घेतलं होतं त्यात एक ओवी आली कुठली बोलाची चकडी ही कुठलं हे आहे का माहिती ही सगळ्याला माहिती बोलाची चकडी बोलाचा भात. तर ह्या अभंगातले 3रं चरण आहे बोलाची चकडी बोलाचा भात जीवनी अतृप्त कोण झाला कागदी लिहिता नामाची साखर
अरे चाटता मधुर नदी अर्थ तोच आहे बरं का. चिरकुट वांझेने दाखवले गर्भावर लक्ष, वांझ्या बाईने गर्भापणाचं नाटक केलं. चिरकुट घालून वाच्याला, वाच्या म्हणजे पोट. तुम्ही जरा टवटवीत दिसायला काय बरोबर का बरोबर असं दिसता तुम्ही. तर तिने ढोंग केलं हो. तर सांगितलं की बोलाची तर कडे बोलाचं बांधलं. कोण जेवण पोटभर जेवण का कागदी लिहिताना आमाची साखर कागदाव साखर हा शब्द लिहिला आणि साठत बसला तो गोड लागत साखर साखरच आहे पण शब्द हे लिहिलेला तशी करावा लागेल का. मग हा मिळता जुळता प्रसंग आहे म्हणून संत कळले पाहिजे. शेम आहेत का नाही बरोबर अभंग शेम आहेत का नाही का कुठे विषय आपण हिद्रट संपू. कुठला इथे धुतो आता सुरुवात होतो दारूवरती विषय टाइम झाला असं मला सांगा बरं प्रवचन कंप्लीट करा. कसं आहे मी दिवसभर बोलले आजचा दिवस तुम्ही जोपर्यंत बोलणार तोपर्यंत आम्ही बसणार. विषय दारू नाही दारूच म्हणून तुम्हाला दिली नाही. तर ते विषय दारूचा घेऊ आपण. खरं इथे तो आता सुरुवात. एक जर मला भेटला मला पाटील घेता का मी म्हणलं ना आपण काय घेत नाही. तेव्हा तो त्यांनी एक प्रश्न केला त्यांनी सांगितलं पहिला शब्द चुकलाय माझा. बरं जाऊ दुसरा विषय तुकाराम महाराज म्हणतात आपले कबीरजी सांगतात गांजा दारू मत पी यारो अकल गुंग हो जाती है और अपने पन्नों का दाम खर्च कर मुंह में किया जाती है. गांजा दारू पिऊ आपल्याच पदार्थ पैसे घालवायचे आणि आपल्याच तोंडात माझ्या गेलेल्या कळत नाही आलेल्याही कळत नाही अशी परिस्थिती होती आहे का. अहो बायकोला वाटतं नवऱ्याची दारू सुटावी, नवऱ्याला वाटतं दारू पिटावी, पियाला रोज गडी तोंड बिन धुतं बारमध्ये जातात. आपल्याकडे पिणारे असले तर क्षमा मागतो बरं का. नाही तर मला कुठली बिहार आली दारू बोलणारी. तर बायकोला वाटते सुटावी, नवऱ्याला वाटतं भेटावी. सकाळी सकाळी तोंड धुवायच्या हात बारला माणूस हजर असतो. दार काय उघडलेलं नसतं. मग हा तिथं प्रार्थना करतो. काय करतो? उघड बार देवा आता उघड बार देवा देहाची तिजोरी दारू हाच ठेवा. उघड बार देवा आता उघड बार देवा. पिते डोळे मिटुनी जात माणसाची. डोळा मिटल्याशिवाय पित नाही बरं का. घरी जी आंधळी पिते दारू डोळे मिटुनी जात माणसाची. म्हणे चोरट्याच्या कारे भीती पोलिसांची. सरावला हातामधी गा
देवा आता उघड बार देवा. बरोबर आहे ना? काय तुम्ही कधी माझ्या नवऱ्याची दारू सुटत, कधी माझ्या नवऱ्याची दारू सुटत. दारूसाठी नवरा माझा, दारूसाठी नवरा माझा मेलेला उठत, कधी माझ्या नवऱ्याची दारू सुटत. मग विचार करा, मग आपण कुठल्या बाजूने येऊ? बाहेरच्या बाजूने का? हा? अहो तथागत गौतम बुद्ध म्हणतात सुरामी म्हणजे अरे हे वाटोळ होईल तुझं, हिच्या नादाला लागला. अहो एक दिवशी मला सर्दी झाली आणि एक पेताड भेटलं आणि आपण उडत होतो. म्हणलं काय पाटील? अरे म्हटलं सर्दी डोकं जाम झालं, आम्हाला लावा की क्वार्टर. लगेच मला फरक. मला एक क्वार्टर ते काय सर्दी जाती म्हणला. अरे म्हटलं खरं का काय? अहो मला 7 एकर जमीन गेली, घर गेलं, घरात काय राहिलं नाही, बायको गेली. तुमची सर्दी तुमची सर्दी जाणार नाही का? म्हणजे अशी माणसं भेटतात. काय त्याला म्हणलं का शियाला गाव म्हणलं का रात्रभर झोपू देत नाही, गारखा करतोस म्हणलं पिऊन. तर गावातली माणसं म्हणजे पाटील तुमचं बरोबर आहे. तर त्याला मी म्हटलं रताळ्या काय तुझा अवतार, भरल्या ग्लासा वरती देशी रात्रीला कार. रताळ्या काय तुझा अवतार, दारू बर्फ सटक खारा, तुझ मांडशी सर्व पसारा. तुझ मांडशी सर्व पसारा, भरल्या ग्लासा वरती देशी रातीला कार. रताळ्या काय तुझा होता. म्हणजे असं आहे सगळं. दारूवाल्याचं काय खरं नाही. एक बाय म्हणली काय म्हणजे सांगावं म्हणजे लगेच झालं तर म्हणजे कुठं फिरायला नाही, कुठं हारायला नाही, कुठं नाटक नाही, शेणी माराय हाटीला नाही, कधी बाबाने म्हणजे बगीचात नेलं नाही. म्हणजे काय फायदा? म्हणजे शेजारचा रमेश भाऊ बघा म्हणजे त्या अलका वहिनीला रोज म्हणजे फिरायला नेतात. तुम्हाला कुणाला? अहो त्या अलका वहिनीला म्हणजे रोज हट्टीला जातात. म्हणलं कोण? अहो ती मला अलका वहिनीला घेऊन जातात, पिक्चरला म्हणजे अलका वहिनीला घेऊन जातात, फिरायला घेऊन जातात. तुम्हाला कुणाला? अलका वहिनीला. मग म्हणजे तुम्ही नेता का? अगं मला माझी रगड इच्छा आहे न्यायची, पण तिचा नवरा मारत ना. आवडती म्हणली तिला नाही मला म्हणली. म्हणजे असं आहे दारूवाल्याचं. ती कुणाला सांगती? म्हणजे बाया लग्न झाल्यापासून म्हणजे एक साडी घेतली नाही. अगं मला आता गौरीला घेणार होतो पण तू माहेराला गेलीस. आणि मग म्हणले साडीला काय झालं? म्हणला तुझं माप नको. म्हणजे अशी लोक आहे की आकेला गुंग होऊन जाते. काय झालं? आकेल गुंग होऊन जाते. तुम्हाला सांगायचं थोडक्यात घेतो. आता एक दृष्टांत सांगतो. कबीर महाराज म्हणतात की गांजा दारू मछली यारो अकल गुंग हो जाती है, अपनी पल्लू का दाम खर्च कर मुंह में मखी जाती है. एक जण असंच पिलं आणि गावचं सांडपाणी जातं ते मोठं एक खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं
आणि त्या खड्ड्यामध्ये काय जलक्रीडा करणारे प्राणी असते. कुठले हो? डुकर. त्या खड्ड्यात जलक्रीडा करत डुकर आणि ही पियाताना पिलं आणि नेमकं त्याच खड्ड्यात पडलं. फक्त काय झालं फरक, ह्याचं जरा डोकं कोरड्या ठिकाणी पडलं आणि बाकीचा ते चिखलात पडलं आणि शेजारी एक डुकरी नाही आणि ती तिच्याकडे बसली. आता तिला हे कळलं नाही आपल्यातलंच आहे का. आता तिने कशी बसली आणि तिने शिपूट काय केलं, ओढावलं की पडलं त्याच्यात ओढा आगन गुंग होत जाते. बरं आता ही डुकराची शिपूट ही असं कोण वाढायला लागलं. त्याला वाटलं घरात आपण आपल्या बेडरूम मध्ये आपल्या बेडशीटवरती झोपलोय, आपली बायको आपल्या गडाला झोपली आणि तिची केस आपल्या पोटावर पडली. आता हाकलच नाही, डुकराच्या शिफ्टीने किती केस असतील. डुकराच्या शिफ्टीला किती केस असतील, कोणाच्या शिफ्टीला नसेल. तर मग त्याला एवढी अक्कल नाही की बायकोची केस तोंडावर पडले आणि ह्या डुकराची शिफ्टी ह्याला त्याचा फरक कळला. मग ही ती डुकराची शिफ्टीचा सप्तय आणि म्हणतंय कसं, पप्याच्या आईने येणे नाही घातली. काय म्हणतोय, आज पप्याच्या आईने येणे नाही घातली म्हणजे हा फरक कळत नाही, आकल गुंग होऊन जाते. मग म्हणून सांगितलं की बाबा रे, ह्या बाईच्या त्या व्यसनाच्या नादी लागू नका. त्याने काय होणार आहे, तुमचं पराभव होणार आहे. आता जास्त काय बोलत नाही. आणि या ठिकाणी खरंच कधी वेळ मिळाला की हा भाग एक भाग दोन भाग तीन आपल्याकडे भरपूर आहे. ते एवढ्यावरतीच आपली रजा घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जर काय माझ्या मुखातून जर काय चुकलं असेल तर माता भगिनींची आणि तुम्हा सर्वांची क्षमा मागतो आणि इथंच थांबतो. सर्वांना सगळी एक जय भीम. बापू त्यांच्या म्हणून माझ्या या दोघांकडे या ठिकाणी काळामध्ये माझ्या जीवनदानीला आपण दान दिलं पाहिजे. त्यांच्या आपल्या दानावर त्यांचं हित चालू असतं. तर त्या ठिकाणी बापूचे दान देण्यात आकाशताच भूमता देवानाला मैनिका उयंतमान मोदित्वा चिररकंतु शासनं. आकाशताच भूमता देवानाला मैनिका उयंतमान मोदित्वा चिररकंतु देशनं. आकाशताच भूमता देवानाला मैनिका उयंतमान मोदित्वा चिररकंतु त्वंपरन्ति. भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वदुःखानुभावेन तथा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. इति गणपतितं तुयं कृपमेव समीयतु सर्वे पूरयन्तु चित्तसङ्कल्पचन्दोपन्नरसयता. आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव ततो निपान सम्पत्ति इमिनादे समीयतु. साधु साधु साधु.
अध्यक्षांना काय 2 मिनिट संपवा आणि सरण्यात हो, अध्यक्षीय भाषण होईल शेवट 2 मिनिटात घ्या तुम्ही 2 मिनिटात आभार या ठिकाणी जास्तीत जास्त पहिल्यांदा सरकार परंतु आमचा तरुण वाटला यापासून दैवाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला सुद्धा हे खूप दुःखच वाटतं. सर्वांनी आलं पाहिजे आणि दान या क्षेत्रावर प्रत्येकाला दान दिलं पाहिजे. दान हे मिळत नाही. प्रत्येकाने न मागता दान दिलं तरच आपली संस्था चालू शकते, आपले विभाग चालू शकते. बिझनेस आहे, इतर क्षेत्र आहे, सात इथेच प्रत्येकाने विचार करून दान केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला हा दान सुद्धा दान मिळत नाही. सुखी दिगायको तथारुदमवन्ति आयुर्नं सुगं बलं इच्छं वदितं दुयं कीर्पमेव समेजतु सबे पुरितु शीतसङ्गोपा तदोपणारतो यदा आयारोगसम्पदि सर्वसम्पदि मास